सामान्य माणसाची कार म्हणून आपल्या सगळ्यांनाच रतन टाटांची नॅनो माहितीये. पण आपल्यापैकी खूप कमी लोकांना ही गोष्ट माहीत असेल की अशा प्रकारचा प्रयोग देशात साधारणतः 50 वर्षांपूर्वीच झाला होता. अगदी नॅनोपेक्षाही छोटी आणि नॅनोमध्ये असणारे जवळपास सगळे फीचर्स असणारी कार 1975 साली मुंबईच्या रस्त्यावर धावली होती. ही कार मीरा या नावाने ओळखली जायची आणि ती बनवली होती एका मराठी माणसाने. नमस्कार, मी मैथिली आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. ही कार बनवली होती इचलकरंजीच्या शंकरराव कुलकर्णी यांनी. 20व्या शतकाच्या सुरुवातीला पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याच नवीन औद्योगिक गोष्टींना सुरुवात झाली होती. अशाच एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात शंकरराव कुलकर्णींचा जन्म झाला. घरच्या परिस्थितीमुळे त्यांनी कागदोपत्री शिक्षणाला 8वीत असतानाच रामराम ठोकला आणि वय वर्ष 16 ते 17 असताना किर्लोस्कर वाडीची वाट धरली. ज्या वयात मुलं शिकत खेळत असतात अशा वयात किर्लोस्कर समूहात शंकर कुलकर्णी पॅटर्न मेकर म्हणून काम करू लागले. त्याचबरोबर तिथे त्यांनी सिलेंडर हेड बनवण्याचं तंत्र शिकून घेतलं. किर्लोस्करमध्ये त्यांना बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळत होत्या. शिवाय कामाचा मोबदला म्हणून 18 रुपये महिना मिळत होते. तिथे काम केल्यावर 5 वर्षांनी ते इचलकरंजीला परत आले आणि किर्लोस्कर वाडीला केलेल्या कामाच्या जोरावर स्वतःची कुल्को इंजिनिअरिंग वर्क्स ही कंपनी त्यांनी सुरू केली. इचलकरंजीचे संस्थानिक घोरपडे सरकार यांच्या कानावर या उद्योगी तरुणाची कीर्ती पडली. त्याने पंचगंगा नदीवर गावाला पाणी सप्लाय करणाऱ्या जॅकवेलची मोटर दुरुस्त करून दाखवली होती. याचं बक्षीस म्हणून कुल्को इंजिनिअरिंगला संस्थानातर्फे 6000 स्क्वेअर फूट जागा बक्षीस देण्यात आली. कुल्को स्थापन झाल्यावर व्यवसायामध्ये शंकररावांना हळूहळू यश मिळत गेलं. व्यवसाय वाढीसाठी आणि इतर अभियांत्रिकीची माहिती घेण्यासाठी परदेश दौरे करायला त्यांनी सुरुवात केली. 1949 साली जर्मनीमध्ये युरोपचं मोठं ऑटोमोबाईलचं प्रदर्शन भरलं होतं. तिथे विविध 4 चाकी गाड्या शंकररावांना पाहायला मिळाल्या. त्यात त्यांना BMW 600 आणि गोगो मोबिल या 2 गाड्या खूप आवडल्या होत्या. भारतात परतल्यावर त्यांच्या डोक्यात एखादी भारतीय बनावटीची कार तयार करावी असा विचार आला. नुकताच आपला देश स्वतंत्र झाला होता. भारतात तयार केलेली एकही कार बाजारात नव्हती. 1950 ते 51च्या आसपास शंकरराव आणि त्यांचे काही सहकारी कामानिमित्त गोव्याला गेले होते. गोव्यात त्यांनी माझदा कार विकत घेतली आणि ते कार घेऊन इचलकरंजीला निघाले. माझदा कार पाहून ते एवढे प्रभावित झाले की लगेचच त्यांनी हॅचबॅक कारच्या कल्पना कागदावर उतरवायला सुरुवात केली. माझदा 2 सीटर गाडी होती आणि त्याचं इंजिन एअर कूलिंगवर चालणारं होतं. शंकरराव आणि त्यांच्या सहकार्यांनी 4 सीटर असलेली आणि इंजिन वॉटर कूलिंगवर असलेली गाडी तयार करायचं ठरवलं. त्यानुसार त्यांनी गाडीचं डिझाईन कागदावर उतरवलं. कारचं पहिलं प्रोटोटाईप मॉडेल पाईप आणि पत्र्यांचा वापर करून बनवण्यात आलं होतं. पहिल्या प्रोटोटाईप नंतर शंकरराव आणि त्यांच्या सहकार्यांना कार कशी असेल याची संकल्पना पुरेपूर लक्षात आली. कारच्या निर्मितीसाठी सिएट टायर्स मधून टायरचा सप्लाय आला. ओगले ग्लासवर्क्स मधून काचांचा सप्लाय आला. लुकास मधून इलेक्ट्रिक वस्तूंचा सप्लाय झाला. बाकी इतर सर्व पार्ट्स इचलकरंजीला बनवले गेले होते. गाडीला भारतात सर्वात प्रथम रबर सस्पेन्शन लावण्यात आलं होतं. कार बनवत असताना त्यात क्रँक आणि इंजिनला लागणारे जे काही अवघड पार्ट्स होते ते सर्व कुल्कोमध्ये शंकरराव आणि त्यांच्या टीमनी इचलकरंजीमध्येच लेथ आणि पारंपरिक मशीनच्या मदतीने तयार केले होते. यात एकही इंजिनियर नव्हता. सर्वजण 7वी पर्यंत शिकलेले होते. गाडी बनवत असताना पहिल्या 3 ट्रायलमध्ये थोड्या अडचणी आल्या होत्या, मात्र त्यातून मार्ग काढत नंतर त्यांना अडचण जाणवली नाही. पहिल्या गाडीचं RTO पासिंग झालं आणि त्याला नंबर मिळाला MHK 1906. गाडीला काय नाव द्यावं या विचारात शंकरराव होते. 1965ला त्यांना पहिली नात झाली आणि त्यांना गाडीला काय नाव द्यावं त्याचं उत्तर सापडलं. आपल्या नातीच्या नावाने त्यांनी गाडीचं बारसं केलं. नाव ठेवलं मीरा. इचलकरंजीच्या रस्त्यावर तर शंकरराव कार केव्हापासूनच चालवत होते, परंतु व्यावसायिक पातळीवर या कारच्या निर्मितीत उतरण्यासाठी सर्वप्रथम मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया इथं ही कार प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. त्यावेळी खंडाळा घाटातून प्रवास करत शंकररावांनी ती मुंबईत आणली. मीरा कारमध्ये शंतनुराव किर्लोस्कर, शंकरराव चव्हाण, मोहन धारिया अशा प्रतिष्ठित लोकांनी प्रवास देखील केला होता. कारच्या मास प्रोडक्शनसाठी जयसिंगपूर नगरपालिकेने शंकररावांना जागा उपलब्ध करून दिली होती. महाराष्ट्र सरकारची परवानगी देखील मिळाली होती, पण त्यांना केंद्रातून परवानगी नाकारण्यात आली.
शिवाय त्याच काळात सुझुकी सुद्धा या क्षेत्रात भारतात प्लांट सुरू करण्याच्या तयारीत असल्याने शंकररावांना केंद्र सरकारकडून परवानगी नाकारण्यात आली. संजय गांधींच्या मारुतीला स्पर्धा नको म्हणून हे घडलं असं अनेकांचं मत होतं. त्यामुळे हा प्रकल्प तिथेच रखडला. अनेक आर्थिक अडचणींना देखील शंकररावांना सामोरं जावं लागलं. पण त्यावेळी जर शंकररावांना केंद्र सरकारची परवानगी मिळाली असती तर एका मराठी मोटार कंपनीने भारतावर राज्य केलं असतं. कोल्हापूर इचलकरंजीचा पूर्ण पट्टा ऑटो हब म्हणून एव्हाना कधीच विकसित होऊन जगाच्या नकाशावर आला असता. पण तरी शंकररावांनी इचलकरंजी शहरात इंजिनिअरिंग क्षेत्रात केलेली पायाभरणी अजिबात वाया गेली नाही. आज इचलकरंजीमधून जगात आणि भारतात टू व्हीलरच्या आणि फोर व्हीलरच्या इंजिनसाठी लागणारे काही महत्त्वाचे पार्ट्स तयार करून पाठवले जातात. शंकरराव कुलकर्णी यांच्या नावाने इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशन ही नवीन संस्था इचलकरंजी शहरात 2016 ला स्थापन झाली. तिथे अभियांत्रिकी व्यवसायासाठी लागणारं सर्व मार्गदर्शनही केलं जातं. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.